निगरगट्टा सरकारचा अरे निगरगट्टा सरकारचा धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान धर्मेंद्र प्रधान राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या राजीनामा द्या विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या सरकारचा विद्यार्थ्यांचं नुकसान करणाऱ्या सरकारचा मी स्वतः यावेळेस नीट दिली 2026ला 3 मेच्या अगोदर खूप अभ्यास केला, 8 ते 10 तास रोज अभ्यास केला. 3 मे एक्झाम दिली, घरी आलो, नंतर आन्सर शीट चेक केली, खूप चांगले मार्क मिळवले, 550 पर्यंत मार्क्स होत होते. 2 दिवसात समजलं की पेपर लीक झाला आणि नंतर समजलं की रिझल्ट डिक्लेअर होणार नाही. नंतर रिनेटची तारीख आली, सर्व म्हणाले की 1 महिन्याचा नवीन चान्स भेटलाय करा. पण कोणी हा विचार केला का 2 वर्ष आम्ही सलग अभ्यास करत मेहनत करत आम्ही काढले आणि त्यानंतर परत आमची मानसिकता होणार आहे का त्या गोष्टीची. आणि याची रिस्पॉन्सिबिलिटी घ्यायला कोणीच तयार नाही, ना धर्मेंद्र प्रधान ना कोणती गव्हर्नमेंट कोणीच बोलायला तयार नाही. सगळे फक्त धर्मावर बोलायला तयार आहे पण एज्युकेशनवर बोलायला कोणी तयार नाही. नीट ही परीक्षा डॉक्टरांसाठी असते. जर डॉक्टर या देशाचा युवक जो डॉक्टर बनायचा प्रयत्न करतोय, जर त्याची आज व्हॅल्यू काही राहिली नाही या देशात, तर मग बाकीच्यांचं का होणार आहे. जर तो माणूस जीव वाचवतं त्यालाच तुम्ही आज व्हॅल्यू देणार नाही, तर तुमचे जीव पुढे राहणार आहेत का. एवढंच नाही तर आपल्या देशातले खूप चांगले नोबल सायंटिस्ट सोनम सर किंवा साऊथ फॉरेनमधून आलेले आपले अभिजित दिपके हे तिथे बसतात दिल्लीवर जंतर मंतरवर उपोषण करतात, त्यांना उचलून घेऊन जातात. तुम्ही एवढी तानाशाही लावलेली, आज लोकशाहीची तुम्ही धज्जा उडवून राहिलेत. आणि हा पेपर लीक झाला नाही तर हा लीक केले गेला आहे. लीक झाला असता तर हा प्रत्येकाला भेटला असता, शेतकऱ्याच्या पोराला पण भेटला असता, गरिबाच्या पोराला पण भेटला असता. पण हा लीक केला गेला आहे म्हणून तो फक्त श्रीमंताच्या मुलांनाच भेटलेला, बाकी कोणालाच नाही. म्हणून मी एवढंच म्हणेल की ॲटलिस्ट गव्हर्नमेंटने 8 तरी जागा व्हावं, स्वतःने रिस्पॉन्सिबिलिटी घ्यावी आणि आमचा काही विचार करून काही डिसिजन द्यावा. धन्यवाद. आर्य पवार. काय झालं तुम्ही आज या ठिकाणी आंदोलन करताय काय. आम्ही विद्यार्थी इथे एकत्रित आलोय म्हणून काय ना सोनम वांगचुक सरांसोबत जे झालंय ते चांगलं नाही झालंय. त्यांच्यासोबत डिटेक्शन झालंय. आम्ही त्यासोबत जे झालंय त्याच्याबद्दल बोलायला आलोय आणि तुम्ही आम्हाला सांगून द्या म्हणजे आम्ही काय करायचंय का शिक्षा पुढे घ्यायचं का नाही घ्यायचं ते सांगून द्या आणि धर्मेंद्र प्रधान सरांचा राजीनामा घ्या. लाईकच म्हणायचं. तुझं नाव. निदर्शन केले आणि जिल्हाधिकाऱ्यांनी आम्ही जो निदर्शन केलं हे जंतर मंतरला जे चालू आहे, आमच्या विद्यार्थ्याबद्दल आमच्या 22 विद्यार्थ्यांनी आत्महत्या केली. वारंवार आमचे विद्यार्थी आत्महत्या करते. किसानचे पोर आहेत, गरिबांचे पोर आहेत, दलित मुस्लिम सगळ्यांचे मुलं आहेत. कष्ट करून आम्ही शिकवतो आणि हे जे मोदी सरकार आहे हे जे अशा मंत्र्यांना शिक्षण मंत्र्यांना पाठीशी घालतात, आम्ही यांचा धिक्कार करतो आणि यांचा निषेध करतो. मोदी सरकारने जागा व्हावं. तरुण पिढी आता जर नाही हे होणार तर कधी होतील. गव्हर्नमेंट सर्व्हिस हा जो आहे 24-25 वर्षानंतर रिटायर होतो आणि आमचा प्रधानमंत्री जो आहे आमच्या तरुण पिढीला आत्महत्या करायला मजबूर करतो. पण हा रिटायर होत नाही. याला कानून कायदे नाहीत का? याला कोणी जबाब विचारणार नाही का? आमचा एक विद्यार्थी, आमचे लाख विद्यार्थी यांना जबाब विचारताय. आम्ही शिकावं का आत्महत्या करावं हे जबाब शिक्षण मंत्र्यांनी द्यावं आणि भारतीय जनता पार्टीने आम्हाला याचं उत्तर द्यावं. माझं नाव अरुणा पाटील. माझं नाव अरुणा पाटील. रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स आपके हर खुशी के मौके पर एक बार जरूर संपर्क है. रंगरेज टेंट हाउस एंड टेंट डेकोरेटर्स कॉन्टैक्ट और व्हाट्सएप नंबर है 9850734479 और 8180024510 और 7709123138. पता है सालार नगर सुन्नी मस्जिद के पास जलगांव.